तर बघा ही क्वेश्चन पेपर आहे 2025 ची. ही PDF आहे. याच्यामध्ये काय की या लिंकवर जर तुम्ही क्लिक केलं की तुम्ही डायरेक्ट त्या क्वेश्चनच्या सोल्युशनच्या व्हिडिओवरती जाणार. ठीक आहे. तर मग बघा पहिला क्वेश्चन काय आलं होतं यावेळेस. तर ही प्रश्नपत्रिका आहे. तर पहिला क्वेश्चन येईल होतं बघा. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ √1 प्लस कॉस 2x dx. ठीक आहे. तर मग बघा आपण याचं सोल्युशन बघणार आहे. तर याचं सोल्युशन बघा. तर हा क्वेश्चन आहे बघा. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ 1 प्लस कॉस 2x dx. ठीक आहे. अंडर रूटच्या बाहेर dx. मग बघा आता सोल्युशन कसं येणार. I इक्वल्स टू अंडर इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ऑफ 1 प्लस कॉस 2x dx. ठीक आहे. मग बघा आपल्याकडे फॉर्म्युला आहे 1 प्लस कॉस 2x इक्वल्स टू 2 कॉस स्क्वेअर एक्स. मग इनस्टेड ऑफ 1 प्लस कॉस 2x वी आर राईट 2 कॉस स्क्वेअर एक्स. म्हणजे याच्या जागेवरती आपण काय लिहू शकतो 2 कॉस स्क्वेअर एक्स. मग बघा इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ऑफ 2 कॉस स्क्वेअर एक्स आणि इथं dx. मग बघा आता इथं हा स्क्वेअर आणि हे रूट जाणार, पण इथं जो 2 आहे त्याचं रूट ॲज इट इज राहणार. मग बघा आपण लिहू शकतो अंडर रूट 2 कॉस एक्स dx. मग हा काय आता कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटला आपण बाहेर घेऊ शकतो. अंडर रूट 2 बाहेर गेला. इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स dx. मग बघा I इक्वल्स टू अंडर रूट 2 ऑफ. आता कॉस एक्सचं इंटिग्रेशन काय राहतं बघा. फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स इज इक्वल्स टू साइन एक्स प्लस सी. मग बघा इथं लिहायचं साइन एक्स प्लस सी. मग आपलं फायनल आन्सर काय आलं. I इक्वल्स टू अंडर रूट 2 साइन एक्स प्लस सी. ठीक आहे. हे काय आलं आपलं फायनल आन्सर होतं. 2 मार्काचा प्रश्न होता. 2 मार्कासाठी तुम्हाला या असे 2 फॉर्म्युल्यावरून सॉल्व्ह करायचं. एक फॉर्म्युला होता ट्रिग्नोमेट्रीचा आणि सेकंड फॉर्म्युला होता इंटिग्रेशनचा. ठीक आहे. आपण आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघू. तर बघा क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला बी हा दिलेला आहे. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ 1 अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर मायनस कॉस एक्स ब्रॅकेट कम्प्लीट dx. ठीक आहे. हा क्वेश्चन मी तुम्हाला गेस क्वेश्चनमध्ये पण दिला होता आणि सेम ॲज इट इज क्वेश्चन इथून पेपरमध्ये आला बघा. इथं काय मायनस साईन आहे. ठीक आहे. सेम ॲज इट इज क्वेश्चन काय आला पेपरमध्ये आला. तुम्ही जर आधीच्या व्हिडिओमध्ये जर जाऊन बघितलं तुम्हाला तिथं दिसेल बघा. किंवा ज्यांनी मला फॉलो केला असेल त्यांना हा प्रश्न सॉल्व्ह करता आला. मग बघा कसं सॉल्व्ह करायचं. I इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेटमध्ये 1 अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर मायनस कॉस एक्स ब्रॅकेट कम्प्लीट dx. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट काय करायचं. तर आपल्याकडं फॉर्म्युला आहे बघा. आता हा डायरेक्ट फॉर्म्युला बेस क्वेश्चन आलेला आहे. तर फॉर्म्युला काय आहे बघा. इंटिग्रेशन ऑफ 1 अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर dx. याचा फॉर्म्युला काय आहे. तर त्याचा फॉर्म्युला आहे बघा साइन इनवर्स ऑफ एक्स. साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस सी आणि कॉस एक्स dx इंटिग्रेशन काय राहतं साइन एक्स. साइन एक्स प्लस सी. हे काय दोन्ही पण फॉर्म्युले. ठीक आहे. मग हे फॉर्म्युले सगळ्यांचे पार्ट असेल. आता 2 फॉर्म्युले बघा. पहिल्या क्वेश्चनमध्ये हा साइन कॉस एक्स dxचा फॉर्म्युला आहे जरी झाला. एकच फॉर्म्युला फक्त इथं नवीन यूज केला. ठीक आहे. मग आता इंटिग्रेशन लिहा. आता सगळ्यात पहिले काय करायचं इंटिग्रेशन सेपरेट करायचं. मग बघा इंटिग्रेशन ऑफ 1 अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर dx मायनस इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स dx. मग बघा आता पहिल्याचं काय I इक्वल्स टू
साइन इनवर्स ऑफ एक्स मायनस साइन एक्स प्लस सी. मग आपलं फायनल आन्सर काय आलं, आय इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ एक्स मायनस साइन एक्स प्लस सी. मग बघा 2 मार्काच्या प्रश्नामध्ये 2 फॉर्म्युल्यावरती एकदम सिंपल क्वेश्चन आला. बघा आपण काय केलं, इंटिग्रेशन ब्रॅकेटमध्ये सेपरेट केलं आणि मग फॉर्म्युल्यावरून याचं आन्सर पुट केलं. ठीक आहे. बघा असं एकदम सिंपल प्रॉब्लेम आला होता आणि मी तुम्हाला गेस क्वेश्चनमध्ये पण हा प्रॉब्लेम दिला होता. ज्यांनी फॉलो केला असेल किंवा तुम्ही बघा पहिल्या व्हिडिओमध्ये जो बघा तुम्हाला तिथे दिसेल. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघू. तर बघा थर्ड प्रॉब्लेम आहे हा क्वेश्चन फर्स्टमधला. ती बघा इंटिग्रेशन 2 to 4 dx अपॉन 2x प्लस 3. मग आता याचं कसं सॉल्व करायचं बघा. तर सगळ्यात पहिले आय इक्वल्स टू लिहून घ्या इंटिग्रेशन 2 to 4 dx अपॉन 2x प्लस 3. ठीक आहे. आता बघा आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला आहे, तर इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एफ ऑफ एक्स dx इज इक्वल्स टू लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. म्हणजे एफ ऑफ एक्स काय फंक्शन आहे. फंक्शन म्हणजेच काय आहे इथं 2x प्लस 3. ठीक आहे. अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट फंक्शन एफ ऑफ एक्स. ठीक आहे. आणि प्लस सी. हा फॉर्म्युला आहे आपल्याकडं. या फॉर्म्युलेत जर आपण कम्पेअर केलं तर बघा इथं आपल्याकडं एफ ऑफ एक्स काय आहे, बघा इथं एफ ऑफ एक्स इक्वल्स टू काय आहे 2x प्लस 3 आहे. ठीक आहे. मग बघा आता आपण सॉल्व करू. मग आय इक्वल्स टू, आता बघा इंटिग्रेशन काय येईल, लॉग ऑफ ब्रॅकेटमध्ये 2x प्लस 3 त्याच्यानंतर अपॉन डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ब्रॅकेटमध्ये येईल 2x प्लस 3. ठीक आहे. प्लस सी. आणि इथं काय आहे, आता हे डेफिनाईट इंटिग्रल आहे म्हणून इथं येणार त्याचं सी येणार नाही. ठीक आहे. आता बघा इथं काय होतं, हे इनडेफिनाईट होतं तर इथं आपण फॉर्म्युला चेंज करू. बघा डेफिनाईटमध्ये कन्वर्ट करू त्याला. टाकू ए टू बी. मग इथं येणार ब्रॅकेट ए टू बी. ठीक आहे. मग इथं पण सेम तसंच ब्रॅकेट मग इथं एच्या जागेवरती किती आहे 2 आहे आणि इथं किती आहे 4 आहे. ठीक आहे. मग बघा आता काय होणार, तर लॉग ऑफ लॉग ऑफ 2x प्लस 3 अपॉन, आता बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x काय येईल तर 2 येईल. किती येईल 2 प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 किती येईल 0 येईल. कारण की 2x x असल्यामुळं त्याचं काय होणार, इथं 2 येणार आणि याचं काय येईल 0 येईल. ठीक आहे. मग तसंच इथं लिमिट 2 to 4. ठीक आहे. त्याच्यानंतर ना बघा परत आता फायनल आन्सर काय आलं आपलं, फायनल आन्सर नाही, लॉग ऑफ 2x प्लस 3 अपॉन 2 आलं आणि इथं 2 to 4. मग आता काय करायचं, आय इक्वल्स टू 1 अपॉन 2 ब्रॅकेटमध्ये लॉग ऑफ 2x प्लस 3 आणि इथं 2 to 4. आता बघा इथं 1 अपॉन 2 तसंच. आता लॉगचा एक रूल आहे. बघा लॉगचा कोणता रूल आहे, तर लॉग ऑफ, बघा तो फॉर्म्युला मी इथं लिहितो, लॉग ऑफ लॉग ऑफ m प्लस लॉग ऑफ n इक्वल्स टू लॉग ऑफ m प्लस n.
ठीक आहे. आपण काय करू इथं डायरेक्ट 4ची व्हॅल्यू पुट करून टाकू डायरेक्ट लॉगमध्ये. मग बघा इथं पुट केल्यानंतर ना काय होईल, लॉग ऑफ 2 इंटू 4 प्लस 3 मायनस लॉग ऑफ 2 इंटू 2 प्लस 3. ठीक आहे. आपण आता लिमिट पुट केली, मग 1/2 इथे इन लॉग ऑफ 4 दुने 8, 8 3 11. ठीक आहे. त्याच्यानंतर मायनस लॉग ऑफ, आता बघा लॉग ऑफ किती येणार आहे, 2 2 4 प्लस 3, 4 आणि 3 7 झाले. ठीक आहे. मग बघा 1/2 लॉग ऑफ, आता 11 मायनस 7 तुम्ही तसं पण करू शकता, किंवा त्याला तुम्ही हे पण करू शकता काय, की त्याचं लॉगचा रूल यूज करून काय करू शकता, याला रिअरेंज करू शकता. ठीक आहे. मग रिअरेंज करा. बघा आता लॉगचा एक रूल आहे, तर रूल कोणता आहे, इथे लिहितो बघा, लॉग ऑफ m मायनस लॉग ऑफ n इज इक्वल्स टू लॉग ऑफ m बाय n. ठीक आहे. मग याच्यामध्ये जर आपण पुट केलं याच्यानुसार, तर मग काय येणार आपला आन्सर फायनल, बघा i इक्वल्स टू, आता m काय इथं 11 आहे आणि n काय 7 आहे. ठीक आहे. मग 1/2 लॉग ऑफ 11 बाय 7. ठीक आहे. हे काय आलं आपलं फायनल आन्सर आलं. म्हणजे ज्यांनी असं सॉल्व्ह केलं असेल त्यांना पूर्णचे पूर्ण 2 मार्क भेटेल. ठीक आहे. तर हे होतं बघा पूर्ण सोल्युशन. इथं फंक्शन म्हणजे 2x प्लस 3 आहे. त्याच्यानंतर आपण काय केलं, हा फॉर्म्युला यूज केला. मग हा फॉर्म्युला काय, इंटिग्रेशन ऑफ, बघा इंटिग्रेशन ऑफ 1/f ऑफ एक्स म्हणजेच काय फंक्शन आहे, तर त्याचं इंटिग्रेशन येतं बघा, लॉग ऑफ f ऑफ एक्स अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट फंक्शन म्हणजेच f ऑफ एक्स, आणि लिमिट इथं a टू b. मग हा फॉर्म्युला यूज केला, या फॉर्म्युल्यानुसार मग आलं लॉग ऑफ 2x प्लस 3 अपॉन डी बाय डी एक्स ब्रॅकेटमध्ये 2x प्लस 3. मग आता बघा सगळ्यांना माहिती आहे 2xचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह 2 येणार आहे, बट कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय राहतो, 0 राहतो, म्हणून तिथं 3चा डेरिव्हेटिव्ह काय आला, 0 आला. मग आपलं हे आलं लॉग ऑफ, नाही का, ब्रॅकेटमध्ये लॉग ऑफ 2x प्लस 3 अपॉन 2 आलं, आणि लिमिट 2 to 4. मग i इक्वल्स टू 1/2 ब्रॅकेटमध्ये लॉग ऑफ, आता 1/2 काय घेतला आपण, बाहेर घेतला, 2x प्लस 3 लिमिट 2 to 4. मग 1/2 आपण आता लिमिट पुट केल्यानंतर ना बघा लॉग ऑफ 11 मायनस लॉग ऑफ 7 आलं. मग हा एक लॉगचा रूल आहे. लॉगचा रूल काय आहे, लॉग ऑफ m मायनस लॉग ऑफ n, लॉग ऑफ m मायनस nचं काय आहे, लॉग ऑफ m अपॉन n येतं. ठीक आहे. डिवाइड होतं. त्याच्यानंतर ना आपण पुट केलं ना आपल्याला फायनल आन्सर भेटलं 1/2 लॉग ऑफ 11 बाय 7. हे आपल्याला फायनल आन्सर, ज्यांनी आज सॉल्व्ह केलं असेल त्यांना 2 मार्क पूर्ण भेटेल. ठीक आहे. बघा क्वेश्चन नंबर डी आहे. तर क्वेश्चन नंबर डी काय, फाइंड द ऑर्डर अँड डिग्री ऑफ फॉलोइंग डिफरन्शियल इक्वेशन, क्यूब रूट ऑफ डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इक्वल्स टू अंडर रूट डी वाय बाय डी एक्स. ठीक आहे. आता आपल्याला इथं काय सांगितलं आहे, ऑर्डर आणि डिग्री फाइंड आउट करायची. तर ऑर्डर काय राहते बघा, ऑर्डर इट इज हायेस्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. आणि डिग्री काय राहते, इट इज पॉवर ऑफ हायेस्ट डेरिव्हेटिव्ह टर्म.
म्हणजे काय टर्म कधी व्हेन इट इज फ्री फ्रॉम फ्रॅक्शन अँड रॅडिकल्स. ठीक आहे. आता बघा मी तुम्हाला याचं मिनिंग सांगतो. हायेस्ट डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय की ह्या टर्ममध्ये प्रेझेंट असलेल्या हायेस्ट डेरिव्हेटिव्ह, आणि डिग्री काय राहते, इट इज द पॉवर ऑफ हायेस्ट डेरिव्हेटिव्ह टर्म. म्हणजे ज्या टर्मचा हायेस्ट डेरिव्हेटिव्ह आहे त्या टर्मची पॉवर म्हणजेच काय a⁻², a⁻3, म्हणजे रेस टू जे राहणार आहे ती पॉवर राहणार. ठीक आहे, ती डिग्री राहणार आहे. बट त्याला एक कंडिशन आहे, व्हेन इट इज फ्री म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन फ्री पाहिजे. कशापासून? फ्रॅक्शनच्या पासून आणि रॅडिकलच्या पासून. ठीक आहे. मग आता आपण हे इक्वेशन सॉल्व्ह करणार. आता सॉल्व्ह करताना बघा आपल्याला पहिले इक्वेशन काय करावं लागेल, रॅडिकल आणि फ्रॅक्शनच्या फॉर्ममधून फ्री करावं. आता बघा या क्यूब रूटमध्ये आहे आणि इथं स्क्वेअर रूटमध्ये, म्हणजे काय रॅडिकलच्या फॉर्ममध्ये, याला रॅडिकलपासून फ्री करायचं. मग आता रॅडिकलपासून फ्री करायला काय करावं लागेल, मग बघा इक्वेशन ॲज इट इज गिवन. इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला, क्यूब रूट ऑफ d² dx² इक्वल्स टू √of dy/dx. ठीक आहे. आता याला रॅडिकलपासून फ्री करायचं आहे. रॅडिकलपासून फ्री करायला काय करावं लागेल, आपल्याला हे काढून टाकावं लागेल. मग आपण यालाच कसं लिहू शकतो बघा, d2y/dx² रेस टू 1/3, आणि याला पण स्क्वेअर रूटला काय लिहू शकतो आपण, dy/dx ब्रॅकेट रेस टू 1/2. आता बघा आपण याला काय केलं, रॅडिकलच्या फॉर्ममधून फ्री केलं, पण हा कसा आला, फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये आला. मग त्याला फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये जी पॉवर आहे त्याला काय करावं लागेल, आपल्याला फ्री करावं लागेल. बघा जर आपण या इक्वेशनचा स्क्वेअर आणि क्यूब जर केला एक वेळेस, मग बघा तुम्हाला समजायसाठी मी पहिले स्क्वेअर करतो. ठीक आहे. मग इथं लिहा स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. मग दोन्ही बाजून जर स्क्वेअर केला d2y/dx², मग बघा इथं ऑलरेडी 1/3 आहे, आणि आपण काय करणार, याचा स्क्वेअर करणार. मग इक्वल्स टू dy/dx. बघा आपण इथं ही सेपरेट टर्म लिहिण्यापेक्षा इथंच तुम्हाला डायरेक्ट दाखवतो. ठीक आहे. बघा आपण दोन्ही बाजूनं काय करतोय, स्क्वेअर करतोय. ठीक आहे. मग इथं हे ऑलरेडी 1/2 आणि इथं स्क्वेअर केला. ठीक आहे. मग बघा आता हा 1/2, हा 2 आणि हा 2 कॅन्सल होणार, आणि इथं हे काही कॅन्सल होणार नाही. ठीक आहे. मग इथं बघा आपण आता काय करू, इथं कॅन्सल करू, हा 2 आणि हा 2 कॅन्सल झाला. ठीक आहे. मग आता काय रिमेनिंग राहिलं, बघा काय राहिलं, तर इथं राहील d2y/dx² ब्रॅकेट रेस टू 2/3 इक्वल्स टू, इथं 2 कट झाला, मग dy/dx रेस टू 1 राहिलं. ठीक आहे. मग बघा आता इथं काय आहे की आपल्याला हा 3 म्हणजे नाही का हे करायचं, 3 रिड्यूस करायचं आहे. मग काय करावं लागेल, आपण दोन्ही बाजूंना क्यूब करायचं. मग इथं लिहा एक क्यूब ऑन बोथ साइड, बोथ साइड. ठीक आहे. मग दोन्ही बाजून जर आपण क्यूब केला तर काय होईल, d2y/dx² रेस टू 2/3 × 3. परत इथं dy/dx रेस टू 1 होतं, इंटू परत काय होणार 3. ठीक आहे, × 3. इथं काय होईल, आता हा 3 कट होणार, आणि इथं काय राहणार, स्क्वेअर राहणार. ठीक आहे. मग बघा d2y/dx² रेस टू 2 इक्वल्स टू dy/dx रेस टू 3. आता बघा आपलं इक्वेशन काय आहे,
की रॅडिकल आणि फ्रॅक्शनच्या फॉर्ममधून फ्री झालं. मग आता आपण याची डिग्री आणि ऑर्डर फाइंड आउट करू शकतो. मग बघा आता इथं हायेस्ट डेरिव्हेटिव्ह असलेली टर्म कोणती आहे, तर हायेस्ट डेरिव्हेटिव्ह असलेली टर्म ही आहे बघा. मग काय आहे, आपण इथं लिहायचं खाली हायेस्ट डेरिव्हेटिव्ह टर्म, हायेस्ट डेरिव्हेटिव्ह टर्म. ठीक आहे. मग हायेस्ट डेरिव्हेटिव्ह टर्मचा डेरिव्हेटिव्ह किती आहे, हायेस्ट डेरिव्हेटिव्ह 2 आहे. मग इथं काय येणार बघा आता आपली डिग्री इक्वल्स टू ऑर्डर इक्वल्स टू 2. आणि हायेस्ट डेरिव्हेटिव्ह टर्मची पॉवर किती आहे बघा, हायेस्ट डेरिव्हेटिव्ह टर्म पॉवर, मग ती म्हणजेच काय राहते, डिग्री हायेस्ट पॉवर ती पण 2 आहे. ठीक आहे. मग बघा आपलं फायनल आन्सर काय आलं, ऑर्डर 2 डिग्री पण 2 आली. ठीक आहे. ऑर्डर पण 2 आणि डिग्री पण किती आली, 2 आली. पण कधी 2 आली ती आपण ज्यावेळेस ती इक्वेशन रॅडिकल आणि फ्रॅक्शनच्या फॉर्ममधून फ्री केली त्यावेळेस. ठीक आहे. वाटलं तिथं असं लिहा तुम्हाला समजायसाठी. पॉवर. ठीक आहे. ही काय आहे, पॉवर आहे. आणि ही काय आहे, हा काय आहे, डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. मग बघा तुम्ही जर असं सॉल्व्ह केलं असेल, हे ऑर्डर आणि डिग्रीचं मिनिंग लिहिलं नसलं तरी चालतं, फक्त ही इक्वेशन अशी सॉल्व्ह करायची, तिला फ्रॅक्शन आणि रॅडिकलच्या फॉर्ममधून फ्री केलं, नंतर ना ऑर्डर 2 डिग्री 2 असं लिहिलं की तुम्हाला 2 पैकी 2 मार्क भेटून जातील. ठीक आहे. आपण काय केलं, तर फ्रॅक्शन फॉर्म रिड्यूस केला, रॅडिकल फॉर्म रिड्यूस केला. ठीक आहे. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर F. Show that the root of equation x cube minus 4x minus 9 equals to 0 lies between interval 2 to 3. ठीक आहे. म्हणजेच 2,3 दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं सांगितलं की इक्वेशनचे रूट 2 आणि 3च्या मध्ये बिलॉंग करते का नाही चेक करायला सांगितलं. पण ते कसं चेक करतात, तर आपण काय करायचं, एकदा इक्वेशनमध्ये 2 पुट करायचं, एकदा 3 पुट करायचं, आणि फंक्शनची व्हॅल्यू एकदा पॉझिटिव्ह आली पाहिजे, एकदा निगेटिव्ह आली पाहिजे. जर म्हणजेच पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणजे एकदा 0पेक्षा मोठी आली पाहिजे आणि 0पेक्षा ग्रेटर आली पाहिजे, आणि एकदा 0पेक्षा छोटी आली पाहिजे. ठीक आहे. तेव्हा काय होणार आहे, तर रूट ऑफ इक्वेशन इज बिलॉंग दॅट इंटरवल. ठीक आहे. मग सगळ्यात पहिल्या गिवन, तर काय काय गिवन आहे आपल्याला, पण येलो पेन यूज करतो, कलर कॉम्बिनेशन मेंटेन ठेवू. ठीक आहे. मग बघा आपल्याला गिवन काय दिलेलं आहे, फंक्शन दिलेलं आहे एफ ऑफ एक्स इक्वल्स टू एक्स क्यूब मायनस 4x मायनस 9. ठीक आहे. हे काय दिलेलं आहे आपल्याला, इक्वेशन दिलेलं आहे. त्याच्यानंतर ना बघा इक्वेशन एकदा करेक्ट आहे की नाही चेक करून घेऊ. ठीक आहे. मग बघा आता काय करायचं, पुट करायचं, पुट एक्स इक्वल्स टू 2 इन इक्वेशन, म्हटलं त्याला इक्वेशन नंबर 1 द्या, इक्वेशन 1. मग ठीक आहे. मग एफ ऑफ 2 इक्वल्स टू एक्स क्यूब मायनस 4x मायनस 9, ब्रॅकेटमध्ये बघा 2 क्यूब मायनस 4 इंटू ब्रॅकेट 9 मायनस 9. ठीक आहे. आता 2चा क्यूब किती होईल, 8, मायनस 4 दुनी किती होईल, 8 मायनस 9. मग बघा 8 मायनस, आता हा इथं प्लस 8 आणि मायनस 8 काय होईल, कॅन्सल होऊन जाईल. म्हणजेच किती येईल आपला आन्सर, -9. मग फर्स्ट फंक्शनची व्हॅल्यू किती आली, लेस दॅन 2 आली, लेस दॅन 0 आली. ठीक आहे. म्हणजे 0पेक्षा छोटी आली. आता नेक्स्ट चेक करू आपण, पुट x इक्वल्स टू 3 इन इक्वेशन
1, ठीक आहे. मग एफ ऑफ 3 इक्वल्स टू, आता एक्सच्या जागेवरती 3 पुट करायचं. मग इथं 3चा क्यूब मायनस 4 इंटू 3 मायनस 9. मग इथं काय होणार, 3चा क्यूब येतो 27 आणि 4 त्रिक 12 मायनस 9. मग बघा 27 मायनस, आता 12 आणि 19 किती होतं, 21 होतं, ठीक आहे. मग 27 मधून 21 गेले, खाली राहिले 6. मग बघा हा आला ग्रेटर दॅन 0, म्हणजेच शून्यपेक्षा मोठा आला. बघा हा काय होता, शून्यपेक्षा लहान होता. हा फंक्शन जो आहे शून्यपेक्षा मोठा आहे. मग लिहायचं इथं लास्टला बघा एक लाईन ड्रॉ करायची, आपण जसे दरवेळेस करतो तशी. बघा x इक्वल्स टू 2, x इक्वल्स टू 3. मग इथं लिहायचं एफ ऑफ 2 इक्वल्स टू, हे किती आलं, -9. आणि एफ ऑफ 3 किती आलं, तर ते आलं 6. म्हणजे एक ग्रेटर दॅन 0 आहे आणि एक काय लेस दॅन 0 आहे, ठीक आहे. मग इथं लिहायचं रूट ऑफ इक्वेशन, लिहायचं हेन्स रूट ऑफ इक्वेशन एक्स क्यूब मायनस 4x मायनस 9 इक्वल्स टू 0 इज लाईज बिटवीन 2, 3, ठीक आहे. बघा एवढ्यासाठी किती मार्क होते, 2 मार्क होते. फक्त रूट काय करायचे होते, शो करायचे होते की या इंटरव्हलमध्ये बिलॉंग करतं की नाही. मग ते कसं बिलॉंग करतं, तर एक वेळेस फंक्शनची व्हॅल्यू शून्यपेक्षा जास्त आली पाहिजे आणि एकदा फंक्शनची व्हॅल्यू शून्यपेक्षा कमी आली पाहिजे. म्हणजेच काय आली पाहिजे, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह व्हॅल्यू आली पाहिजे, ठीक आहे. बघा आता प्रॉब्लेम नंबर ई बघा. तर ई मध्ये काय सांगितलं, फाइंड द अप्रॉक्सिमेट रूट ऑफ एक्स क्यूब मायनस एक्स मायनस 1 इक्वल्स टू 0 बाय युझिंग बायसेक्शन मेथड ओनली 1 इटरेशन, ठीक आहे. म्हणजे बायसेक्शन मेथडनी एक इटरेशनपर्यंत फाइंड आउट करायचं आहे. मग आपण आता काय करणार, सॉल्व करणार, ठीक आहे. सोल्युशन बघा, आपल्या इथं फंक्शन काय दिलेलं आहे बघा, एक्स रेस टू 3 मायनस एक्स मायनस 1. मग इथं लिहायचं एफ ऑफ एक्स इक्वल्स टू एक्स क्यूब मायनस एक्स मायनस 1. आता बघा इथं हे थोडंसं रेस टूसाठी असं आलेलं आहे, जसं आपल्या कॅल्क्युलेटरमध्ये येत तसं, त्याच्यामुळे तुम्ही थोडं समजून घ्या, ठीक आहे. मग आपल्याला इथं इंटरव्हल दिलेलं नाही. मग इंटरव्हल दिलं नसेल तर आपण काय करतो, फाइंड आउट करतो, बरोबर आहे की नाही. मग फाइंड आउट करा, ठीक आहे. मग पुट एक्स इक्वल्स टू 0. मग बघा एक्स इक्वल्स टू जर 0 पुट केलं तर एफ ऑफ एक्स काय येईल, मग 0ची व्हॅल्यू पुट करा. मग किती आला तो, -1. मग फंक्शन काय आलं इथं सुरुवातीला -1 आलं. आता परत पुट करायचं, पुट एक्स इक्वल्स टू 1. मग बघा एफ ऑफ 1 इक्वल्स टू किती येईल, 1 क्यूब मायनस 1 मायनस 1. मग त्याचा आन्सर काय येईल, 1 मायनस 1 मायनस 1. ते किती येईल, आता बघा 1 मायनस प्लस 1 मायनस 1 कट झालं, मग ते परत मायनस झालं. मग बघा आता इथं साईन चेंज झालं का नाही झालं, पुन्हा एकदा चेक करायचं. आता पुट एक्स इक्वल्स टू 2. मग बघा एफ ऑफ 2 इक्वल्स टू 2चा क्यूब मायनस 2 मायनस 1. मग बघा 2चा क्यूब किती होतो, 8. -2 -1 -2 -1 किती होईल, -3. मग बघा इथं इंटरव्हल चेंज झाला, म्हणजेच फंक्शनची व्हॅल्यू एकदा इथं निगेटिव्ह होती, आता इथं पॉझिटिव्ह झाली. म्हणजेच रूट ऑफ द इक्वेशन कशामध्ये बिलॉंग करते, 2 आणि 1च्या मध्ये बिलॉंग करते, ठीक आहे. मग बघा इथं मी तुम्हाला लाईन ड्रॉ करून दाखवतो. बघा
इथं लिहा x इक्वल्स टू 1. मग f(1) जर पुट केलं तर किती येतं ते -1 येतं. आणि इथं लिहा x इक्वल्स टू 2 आणि f(2) जर पुट केलं तर ते किती येतं +5 येतं. ठीक आहे. मग +5 म्हणजेच हे इंटरव्हल काय आहे, हे इंटरव्हलच्या मध्ये रूट बिलॉंग करते. मग लिहायचं इथं साइन चेंजेस फॉर साइन changes for the value 2 to 1. मग लिहायचं location of root is between 2, 1. ठीक आहे. म्हणजे इक्वेशनचे रूट कशामध्ये 2 आणि 1च्या मध्ये. मग बघा आता बायसेक्शन मेथडचा फॉर्म्युला यूज करायचा, फर्स्ट इटरेशन कंप्लीट करायचं. आपल्याला एकच इटरेशन फाइंड आउट करायचं सांगितलंय. किती सांगितलंय? एक इटरेशन. ठीक आहे. तर मग एक इटरेशन बघा आता द्यायचं इथं इटरेशन, फर्स्ट इटरेशन. ठीक आहे. फर्स्ट इटरेशन. फर्स्ट इटरेशन बघा इथे लिहा युजिंग बायसेक्शन मेथड. युजिंग बायसेक्शन मेथड. बायसेक्शन मेथडनुसार सॉल्व करायचं. ठीक आहे. युजिंग बायसेक्शन मेथड. बायसेक्शन मेथडचा फॉर्म्युला काय आहे तर x a इक्वल्स टू काय आहे a इक्वल्स टू x1 प्लस x2 अपॉन 2. मग बघा आता इथं x1 किती आहे बघा, x1 इक्वल्स टू काय घेतलं आपण 2 घेतलं आणि x2 इक्वल्स टू किती घेतलं 1 घेतलं. ठीक आहे. मग बघा a इक्वल्स टू 2 प्लस 1 अपॉन 2 फॉर्म्युल्यामध्ये पुट केलं. मग a इक्वल्स टू किती आलं 3/2. म्हणजेच a इक्वल्स टू किती आलं आपलं 1.5. किती आलं 1.5. ठीक आहे. ज्यांचं 1.5 आलं असेल त्यांचा आन्सर बरोबर आलाय. ठीक आहे. मग इथं लिहायचं दस फायनल स्टेटमेंट लिहा. आता फायनल स्टेटमेंट काय लिहायचं दस आफ्टर फर्स्ट इटरेशन the approximate root of equation is x equals to 1.5. ठीक आहे. म्हणजे ज्यांचं 1.5 आलं असेल त्यांचा आन्सर बरोबर आलाय. ठीक आहे. तर मग बघा ज्यांनी असं सॉल्व केलं असेल त्यांना 2 पैकी 2 मार्क भेटले असेल. ठीक आहे. ज्यांचं 1.5 आलं त्यांचं बरोबर आहे. आणि आपल्याला इथे एकच इटरेशन सांगितलं होतं. किती इटरेशन सांगितले होते 1. त्याच्यामुळे आपण काय एक इटरेशन सॉल्व केलं. ठीक आहे. बघा आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघू. बघा लास्ट प्रॉब्लेम आहे अनबायस कॉइन इज टॉस 5 टाइम्स फाइंड द प्रोबेबिलिटी ऑफ गेटिंग 3 हेड. ठीक आहे. म्हणजे काय की एक कॉइन आहे तो किती वेळेस टॉस केला 5 वेळेस टॉस केला आणि ते म्हणतात फाइंड द प्रोबेबिलिटी ऑफ गेटिंग 3 हेड्स. म्हणजे 3 हेड भेटायचे चान्सेस फाइंड आउट करा. मग बघा आता आपल्याला हे काय करावं लागेल बायनॉमियल डिस्ट्रीब्युशननी सॉल्व करावं लागेल. ठीक आहे.
तर मग हा प्रॉब्लेम बघा तुम्हाला मी त्या गेस IMP प्रॉब्लेमच्या लिस्टमध्ये पण दिला होता, ॲज इट इज प्रॉब्लेम पेपरमध्ये आला बघा. ठीक आहे, मग आपण आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. मग सोल्युशन बघा, एन अनबायस कॉइन इज टॉस 5 टाइम्स आणि फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 3 हेड्स. मग बघा सोल्युशन, कॉइन किती वेळेस टॉस केला तर 5 वेळेस. नंबर ऑफ ट्रायल किती आहे तर 5, म्हणजे n इक्वल्स टू किती दिलेले आपल्याला 5 दिलेले. ठीक आहे, मग बघा आता ज्यावेळेस आपण कॉइन टॉस करतो त्यावेळेस त्याची हेड येण्याचे चान्सेस किती राहतात, 50% राहतात. म्हणजेच सिंगल ट्रायलमध्ये इथं लिहा वाटलं तर फॉर सिंगल ट्रायल प्रोबॅबिलिटी ऑफ हेड. आता बघा आपण प्रोबॅबिलिटी ऑफ हेड किती, हेड म्हणजेच पी घेतलंय म्हणजेच सक्सेस आपल्या याच्यानुसार फॉर्म्युल्यानुसार. मग ती किती राहते 1/2 राहते. 1/2 म्हणजेच काय 0.5 म्हणजेच 50%. ठीक आहे, मग आता प्रोबॅबिलिटी ऑफ हेड येण्याचे चान्सेस जर 50% असेल तर न येण्याचे चान्सेस किती राहील 50% राहील. ठीक आहे, म्हणजेच Q इक्वल्स टू किती आहे 1 - P. मग 1 - P म्हणजेच काय येणार आहे 1/2 इक्वल्स टू 1/2 म्हणजेच 0.5. मग बघा त्यांनी आपल्याला फाइंड आउट काय करायचं सांगितलं, द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 3 हेड्स. मग इथं लिहायचं प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 3 हेड. आता प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 3 हेड सांगितलंय फक्त. ठीक आहे, तर 3 हेड म्हणल्यानंतर ना काय पुट करायचं आता P ऑफ R आणि R ची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला 2 दिलेली, 3 दिलेली. ठीक आहे, म्हटलं तर आपण इथे लिहू R इक्वल्स टू 3. मग बघा इथे लिहायचं फ्रॉम बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन मग फॉर्म्युला काय आहे P ऑफ R इक्वल्स टू NCR P रेस टू R Q रेस टू N - R. ठीक आहे, N - R. बघा हा आपला काय बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला आहे. आपण फॉर्म्युला व्हाईट पेनने लिहितो कधी पण, आपण याला व्हाईट करू. ठीक आहे, मग आता फॉर्म्युला, आता या फॉर्म्युल्यामध्ये पुट करा मग व्हॅल्यू. आपल्याला P ऑफ R इक्वल्स टू 3 दिलेलं आहे, म्हणजे आपल्याला काय P ऑफ 3 फाइंड आउट करायचं आहे. मग आपलं N किती आहे तर 5 आहे बघा, 5C3. P किती आहे 1/2 आहे, रेस टू R किती 3 आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ना Q किती आहे 1/2 आणि N किती आहे 5 - 3. मग बघा आता याचं कॅल्क्युलेशन करायचं. मग आता सगळ्यांना फॉर्म्युला माहिती, कोणता फॉर्म्युला तर कॉम्बिनेशनचं काय राहतं NCR. मग याचं काय येईल N फॅक्टोरियल अपॉन R फॅक्टोरियल N - R फॅक्टोरियल. हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, या फॉर्म्युल्यामध्ये पुट करा. मग या फॉर्म्युल्यानुसार काय येणार 5 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल ब्रॅकेटमध्ये 5 - 3 फॅक्टोरियल इंटू 1/2 रेस टू 3 इंटू 1/2 रेस टू 2. ठीक आहे, मग इथं लिहायचं P ऑफ R इक्वल्स टू 5 फॅक्टोरियल म्हणजेच काय 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 अपॉन, आता 3 फॅक्टोरियल म्हणजे काय 3 इंटू 2 इंटू 1 आणि 5 - 3 म्हणजेच 2 आलं 2 फॅक्टोरियल. मग 2 फॅक्टोरियलचं काय राहतं 2 इंटू 1 राहतं. ठीक आहे, इंटू 1/2 रेस टू 3 इंटू 1/2 रेस टू 2. ठीक आहे, मग इथं बघा काय काय कट होतं तर कट बघा
हा 3 हा 2 हा 3 हा 2 2 2चा 1 आणि 2 2चा 4 ठीक आहे. म्हणजे वरती काय राहिलं 5 इंटू 2 राहिलं फक्त 5 इंटू 2 नंतर मल्टिप्लाय 1/2 3 आणि 1/2 मग बघा आता 1/2 आणि 1/2 जर केलं तर त्याचा आन्सर येतं बघा कॅल्क्युलेटरमध्ये तर त्याचं आन्सर येतं 5/16 पी ऑफ आर. बघा 5 दुणे किती होतं 10 होतं आणि इथं मी करून दाखवतो 5 दुणे 10 गुणिले आता बघा 3चा क्यूब नाही का 1/2चा क्यूब करायचा आहे 1चा क्यूब किती येणार आहे 1च येणार आहे आणि याचा 8 येणार आहे इंटू 1 बघा आता इथं किती आहे 1चा स्क्वेअर 1च राहणार आहे 2चा स्क्वेअर 4 येणार आहे ठीक आहे. मग बघा 10 इंटू 1 इंटू 1 अपॉन 8 इंटू 4 मग 8 चौक किती होत्या 32 होत्या आणि मग येतं 10/32 मग आता याला 2ने भाग जाऊ शकतो बघा मग 2ने कसं भाग जाईल 5 दुणे 10 आणि 16 दुणे 32 ठीक आहे. मग आपलं पी ऑफ 3 इक्वल्स टू 5/16 बघा इथं 5 आहे ठीक आहे. म्हणजे आपलं फायनल आन्सर किती आलं 5/16 आलं ठीक आहे. हे आपलं फायनल आन्सर आहे. मग बघा पहिला क्वेश्चन आपण सॉल्व केला सगळा तर ज्यांचे असे आन्सर आलेले असेल त्यांना आउट ऑफ मार्क भेटतील 2 पैकी 2 ठीक आहे. म्हणजेच पहिल्या क्वेश्चनमध्ये 10 पैकी 10 मार्क पडतील. बघा हा फर्स्ट क्वेश्चन होता त्याच्यानंतर ना आपण याच्या आधीचे क्वेश्चन पण सॉल्व केले ठीक आहे. तर बघा इथे एक लाईन ड्रॉ करतो मी बघा हा काय होता लास्टचा क्वेश्चन होता जी. तर बघा आपण कोणते कोणते क्वेश्चन सॉल्व केले सगळे क्वेश्चन सॉल्व केले बघा. हा काय रूटचा होता रूट बिलॉंग करते की नाही ठीक आहे. त्याच्यानंतर ना त्याच्या आधीचा होता बायसेक्शन मेथडचा त्याच्यानंतर ना त्याच्या आधी आपला हा ऑर्डर आणि डिग्रीचा क्वेश्चन होता. त्याच्यानंतर ना हा डेफिनाइट इंटिग्रलचा होता. नंतर नेक्स्ट बघा हा क्वेश्चन होता इंटिग्रेशनचा 2 फॉर्म्युल्यावर बेस होता आणि हा क्वेश्चन होता इंटिग्रेशनचाच ठीक आहे. 8 आणि 5 होते तर आपण सगळेचे सगळे क्वेश्चन सॉल्व केले. सगळ्यांचे असेच आन्सर आले असेल ज्यांचे असे आन्सर आले असेल त्यांना आउट ऑफ मार्क भेटेल ठीक आहे. तर नंतर आपण आता क्वेश्चन नंबर 2 सॉल्व करू. तर बघा आपण क्वेश्चन नंबर 2 मधला ये बघा इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस 1 कॉस अपॉन कॉस एक्स इंटू ई रेस टू एक्स डी एक्स ठीक आहे. तर असा प्रॉब्लेम आता आपल्याला सॉल्व करायचा आहे. सगळ्यात पहिले बघा आता याचं सोल्युशन कसं येतं तर ई रेस टू एक्स ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस 1 अपॉन कॉस ऑफ ई रेस टू एक्स सॉरी एक्स इंटू ई रेस टू एक्स डी एक्स ठीक आहे. हे काय आहे हा प्रॉब्लेम आहे. मग आता बघा याचं सोल्युशन काय येईल तर सोल्युशन ठीक आहे. आता हा प्रॉब्लेम जर बघितला तर हा सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व करायचा आहे आपल्याला. कोणत्या मेथडने सबस्टिट्यूशन मेथडने. मग आपल्याला सबस्टिट्यूट करायचं आहे. काय सबस्टिट्यूट करायचं आहे तर बघा इथं हे जो ब्रॅकेटमध्ये फंक्शन दिसतोय एक्स इंटू ई रेस टू एक्स मग बघा सगळ्यात पहिले आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स प्लस 1 अपॉन कॉस ऑफ एक्स इंटू ई रेस टू एक्स डी एक्स ठीक आहे. हे काय आहे आपलं फंक्शन आहे आपल्याला दिलेलं आहे ठीक आहे. हे काय आपल्याला गिवन. मग आता काय करायचं सबस्टिट्यूट करायचं. मग लिहा पुट एक्स इक्वल्स टू सॉरी ई रेस टू एक्स इक्वल्स टू हा जो दिलेला आहे ना ई रेस टू एक्स एक्स इंटू ई रेस टू एक्स इक्वल्स टू टी. मग बघा टीच्या जागेवर आपण जर पुट केलं तर मग या डी एक्सच्या जागेवरती काय पुट करायचं ठीक आहे.
तर मग डी एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करावं लागेल आपल्याला. तर मग डी एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायला काय करावं लागेल, तर आपल्याला पहिले इंटिग्रेट करावं लागेल. ठीक आहे, मग इंटिग्रेट करा. मग डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागलं डी टी. ठीक आहे, मग आता बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ, मग घ्यायचं टेकिंग डेरिव्हेटिव्ह, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सॉरी, विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग बघा डी बाय डी एक्स ऑफ एक्स इंटू ई रेज टू एक्स इक्वल्स टू डी बाय डी एक्स ऑफ टी. मग इथं काय येणार, आता बघा डेरिव्हेटिव्ह आपल्याला इथं एक्स इंटू ई रेज टू एक्स आहे, म्हणजे आपल्याला यू इंटू व्हीचा रूल फॉलो करावा लागेल. मग यू इंटू व्हीचा रूल काय राहतो, तर बघा इथं व्हाईट पेननं लिहू फॉर्म्युला, डी बाय डी एक्स ऑफ यू इंटू व्ही इक्वल्स टू पहिले यू तसाच, नंतर ना डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस नंतर ना व्ही तसाच डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. हे काय आपला यू इंटू व्हीचा फॉर्म्युला आहे. बघा फॉर्म्युला ब्रॅकेट करू आपण, हा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, आता तुम्ही म्हणजे सर इंटिग्रेशन चालू आहे, मग इथं डेरिव्हेटिव्ह आपल्याला ते डी टीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, आपल्याला म्हणजे एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ते आपल्याला काय करायचं आहे, एक्सच्या जागेवरती ती व्हॅल्यू पुट डी एक्सच्या जागेवरती व्हॅल्यू पुट करावं लागेल. ठीक आहे, तर मग बघा आता मग डिफरन्शिएट करा आता यू इंटू व्हीच्या रूलनुसार. मग बघा इथं काय होईल, आता इकडच्या बाजूला काय येणार आहे, डी टी बाय डी एक्स येणार आहे, डी टी बाय डी एक्स. मग इथं काय येईल, आता यू तसंच म्हणजे एक्स तसंच, आणि ई रेज टू एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेज टू एक्स, त्याच्यानंतर ना प्लस आता एक्स ई रेज टू एक्स तसाच. ठीक आहे, ई रेज टू एक्स तसाच ठेवायचा आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स. मग बघा इथं काय येईल, एक्स इंटू ई रेज टू एक्स प्लस एक्स, हे काय आलं डी टी बाय डी एक्स आलं. ठीक आहे, मग बघा आता काय करायचं, हा एक्स कॉमन घ्या, एक्स काय घ्या कॉमन घ्या. मग कॉमन घेतल्यानंतर ना काय होईल इथं, ठीक आहे सॉरी, आता एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, बघा इथं एक्स तासच राहिला, ई रेज टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेज टू एक्स झाला. ठीक आहे, मग ई रेज टू एक्स तासच आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ डी बाय डी डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येणार आहे, 1 येणार आहे. इथं काय येणार आहे 1. ठीक आहे, मग बघा आता इथं एक्स इंटू ई रेज टू एक्स प्लस ई रेज टू एक्स आलं काय डी टी बाय डी एक्स. मग बघा आता आपल्याला काय करायचं, डी टी बाय डी एक्स इक्वल्स टू, आता ई रेज टू एक्स काय दोन्हीकडे पण कॉमन घ्या, ई रेज टू एक्स ब्रॅकेटमध्ये येईल एक्स प्लस 1. मग बघा डी टी इक्वल्स टू डी एक्स इक्वल्स टू ई रेज टू एक्स प्लस 1. मग बघा डी टी इक्वल्स टू हा काय इकडे डिवाइड इकडे गेलं काय होईल मल्टिप्लाय होईल, ई रेज टू एक्स ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस 1 डी एक्स. मग डी टीचे जागे इन टर्म्स ऑफ डी टी आपल्याला काय पुट करायचं, ई रेज टू एक्स प्लस 1 डी एक्स. ठीक आहे, मग बघा आपलं इक्वेशन कसं होईल, मग बघा इथं काय पुट एक्स इंटू ई रेज टू एक्स इक्वल्स टू टी आणि डी टी इक्वल्स टू ई रेज टू एक्स ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस 1 डी एक्स इन इक्वेशन इन अबव इक्वेशन 1. ठीक आहे, याला 1 म्हणा वाटलं तर. मग 1 मध्ये जर पुट केलं तर काय होईल, आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ, आता बघा ही पूर्ण जी टर्म आहे कोणती टर्म, ही टर्म बघा इथं दिसतंय बरोबर आहे की नाही, ई रेज टू एक्स ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस 1 डी एक्स
याच्या जागेवरती आपण dt पुट करू शकतो, बरोबर आहे की नाही. मग पुट करा dt अपॉन, आता कॉस तसंच ब्रॅकेटमध्ये काय आहे, एक्स इंटू ई रेस टू एक्स म्हणजेच टी. ठीक आहे, म्हणजे याद आपल्याला इंटिग्रेशन. मग बघा आता याचं इंटिग्रेट करा. मग सगळ्यांना माहिती आहे आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ डी टी बाय कॉस टी. मग आता बघा 1/cos काय राहतं, तर 1/cos सगळ्यांना माहिती आहे 1/cos एक्स राहतं सेक एक्स. ठीक आहे, ही सगळ्यांना माहीत असं. हा याचा फॉर्म्युला आहे कशाचा, ट्रिग्नोमेट्रीचा. मग आता हे पुट करा. ठीक आहे, आता इथं व्हाईट कलर झाला, आपण याचा कलर चेंज करू. ठीक आहे, मग बघा आता इथं पुट करायचं परत आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स सेक टी. ठीक आहे, कारण की आपण इथं टीच्या टर्ममध्ये हे करणार आहे. ठीक आहे, आणि डी टी. ठीक आहे, मग बघा आता सेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय सेक एक्सचं इंटिग्रेशन काय राहतं, सेक एक्स इंटू टॅन एक्स राहतं. ठीक आहे, सेक एक्स लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स राहतं. मग बघा पुढच्या पेजवरती घेऊ आपण, प्लस मग इथं लिहायचं आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ सेक टी डी टी. मग फॉर्म्युला लिहितो आता, इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स डी एक्स इज इक्वल्स टू लॉग ऑफ काय येतं, लॉग ऑफ सेक एक्स इंटू सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस सी. हा फॉर्म्युला आहे बघा. मग या फॉर्म्युल्यामध्ये आता हे पुट करायचं. आता आपल्याला काय आहे की इथं इन टर्म्स ऑफ टी लिहावं लागेल. काय लिहावं लागेल, इन टर्म्स ऑफ टी, कारण की आपल्या एक्सच्या जागेवरती काय आहे, टी आहे. ठीक आहे, मग बघा आता इथं आय इक्वल्स टू बघा आता लॉग ऑफ ब्रॅकेटमध्ये सेक टी प्लस टॅन टी प्लस सी. मग आता हे आपलं आन्सर आलं. ठीक आहे, मग आता काय करायचं, टीच्या जागेवरती टीची व्हॅल्यू पुट करून द्यायची. मग लिहायचं अगेन पुट टी इक्वल्स टू एक्स इंटू ए रेस टू एक्स. ठीक आहे, मग येईन आपला आन्सर आय इक्वल्स टू लॉग ऑफ सेक ब्रॅकेटमध्ये एक्स इंटू ए रेस टू एक्स इंटू ए रेस टू एक्स प्लस टॅन ऑफ एक्स इंटू ए रेस टू एक्स. ठीक आहे, प्लस हे आपलं काय आलं, फायनल आन्सर आलं. हे काय आलं आपलं फायनल आन्सर आलं. ठीक आहे, मग आता याला ब्रॅकेट करू आपण. बघा ज्यांचा असा आन्सर आला असेल त्यांना आउट ऑफ मार्क भेटेल. ठीक आहे, 4 पैकी 4. ठीक आहे, बघा आपण सगळ्यात आधी काय केलं तर इथे एक लाईन ड्रॉ करू. बघा आपल्याला दिलेलं होतं आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ई रेस टू एक्स ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस 1 अपॉन कॉस ऑफ एक्स इंटू ई रेस टू एक्स डी एक्स. बघा आता असं सेम प्रॉब्लेम पुस्तकामध्ये, पण तिथं खाली कॉस स्क्वेअर आहे आणि इथं तुमच्या पेपरमध्ये नुसता कॉस दिलेला आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे आपला फायनल आन्सर चेंज झालेला आहे. नाही तुम्ही माझ्या पुस्तकामध्ये आज दिलेलं आहे आणि सरांनी वेगळंच सांगितलं आहे. बट इथं तुमच्या पेपरमध्ये एक्सचा स्क्वेअर दिलेला नव्हता, त्याच्यामुळे तिथं फायनल आन्सर चेंज झालं. 1/cos कॉस एक्स आलं, मग 1/cos एक्स आलं तर सेक एक्स. मग सेक एक्सचं इंटिग्रेशन लॉग ऑफ सेक एक्स इंटू टॅन एक्स राहतं, सेक एक्स प्लस टॅन एक्स. त्याच्यामुळे इथं हे चेंज झालेलं आहे. तर मग आपण काय केलं, इनिशियली एक्स इंटू ई रेस टू एक्स इक्वल्स टू टी पुट केलं, डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू टी. मग इथं यू इंटू व्हीचा मल्टिप्लिकेशनचा रूल अप्लाय केला. रूल अप्लाय केल्यानंतर ना आपल्याला काय भेटलं, डी टी इक्वल्स टू, बघा डी टी इक्वल्स टू काय आलं, तर डी टी इक्वल्स टू आलं ए रेस टू ई रेस टू एक्स
प्लस वन सॉरी ई रेस टू एक्स ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस वन डी एक्स आलं. मग ते तर आपल्या इथं डिनॉमिनेटरलाच होतं. मग आपण त्याच्या जागेवरती काय केलं, डी टी पुट केला, कारण डी टीची व्हॅल्यू ई रेस टू एक्स ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस वन डी एक्स आली. मग इथं इंटिग्रेशन वन अपॉन कॉस, बघा आता कॉस तसंच राहिला आणि ई रेस एक्स इंटू ई रेस टू एक्सच्या जागेवरती आपण टी पुट केला. मग आय इक्वल्स टू, आता बघा वन अपॉन कॉस काय राहतं, सेक एक्स राहतं. मग इंटिग्रेशन ऑफ सेक टी डी टी. ठीक आहे. मग पुढच्या पेजवरती आपण काय केलं, मग त्याचं इंटिग्रेशनचा फॉर्म्युला अप्लाय केला. मग त्याचं राहतं लॉग ऑफ सेक टी प्लस टॅन टी प्लस कॉन्स्टंट सी. ठीक आहे. मग अगेन पुट टी इक्वल्स टू एक्स इंटू ई रेस टू एक्स. मग आपलं फायनल आन्सर लॉग ऑफ सेक ऑफ एक्स इंटू ई रेस टू एक्स प्लस टॅन ऑफ एक्स इंटू ई रेस टू एक्स प्लस कॉन्स्टंटवाला सी. ठीक आहे. हे आपलं फायनल आन्सर आलं. तर ज्यांनी आज सॉल्व केलं असेल त्यांचं ते बरोबर आलं असेल. ठीक आहे. जर तुम्हाला मॅथ्स शिकवणं आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. आणि तुम्हाला जर हे सोल्युशनची PDF पाहिजे असेल तर मला व्हॉट्सअप नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. व्हॉट्सअप नंबर येतो बघा इथं 9764902508. ठीक आहे. तुम्हाला काही डाऊट असला तुम्ही या नंबरला व्हॉट्सअप करू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी टेलिग्रामची लिंक देणार आहे, तिथं पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. म्हणजे मेसेज करून तुम्ही मला तुमचा डाऊट विचारू शकता, किंवा तुम्हाला जर ही PDF पाहिजे असेल तरी पण तुम्ही मला या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला PDF सेंड करून देईल. ठीक आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करा.